नमस्कार, वेलकम टू एके इंजिनिअरिंग अकॅडमी। आजचा जो विषय आहे तो आहे हाऊ टू प्रिपेअर फॉर एमपीएससी मेन्स एक्झामिनेशन। आत्ताच आपला एमपीएससी प्रिलिम्स हा पेपर झालेला आहे। खूप सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांना पेपर चांगला गेलेला आहे, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना पेपर अवघड गेलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते विद्यार्थी आहेत जे एमपीएससी मेन्सचा अभ्यास करू शकतात आणि तो कशा प्रकारे केला पाहिजे हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले जी महत्त्वाची स्लाइड आहे ती आहे हू शुड प्रिपेअर फॉर एमपीएससी मेन्स एक्झाम। ठीक आहे, आता समोर जो कट ऑफ मी दिलेला आहे हा एक टेंटेटिव्ह कट ऑफ आहे। 100% याच्याच भरोश्यावर बसायचं असं काहीही नाहीये। ठीक आहे, जर आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे 3 वर्षाचा, पेपरची लेवल जर बघितली आपण एमपीएससी प्रिलिमची तर ती बऱ्यापैकी अवघड म्हणता येणार नाही, मीडियम टू हार्ड लेवलचा हा पेपर होता। तर माझ्या अंदाजे अशा विद्यार्थ्यांनी एमपीएससी मेन्सचा अभ्यास सुरू करायला पाहिजे ज्यांचा जो प्रिलिमचा स्कोर आहे तो 33 पेक्षा जास्त आहे ओपन कॅटेगरीसाठी। ओबीसीचं जर बघितलं आपण जवळजवळ ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ कायमच सारखाच लागतो, एखादा मार्क इकडे तिकडे होतो। त्यामुळे ओबीसी साठी सुद्धा मी सजेस्ट करेल ज्यांना 33 किंवा 33 पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी एमपीएससी मेन्सचा अभ्यास सुरू करायचा आहे। सिमिलरली ओपन फिमेल अँड ओबीसी फिमेल 29 अँड 29 मार्क असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्यांनी एमपीएससी मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे। त्यानंतर साधारणपणे एससी आणि एसटीचा देखील मी एक अंदाजे या ठिकाणी कट ऑफ लिहिलाय। 30 मार्क जर एससी मेल असेल आणि 27 जर फिमेल असेल त्यांनी देखील हा अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे। त्याच प्रकारे एसटी 23 आणि 22 मेल आणि फिमेल। तर आता बघा, भरपूर विद्यार्थी असे म्हणतील की माझा जो स्कोर आहे याच्यापेक्षा कमी आहे, रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीचा स्कोर माझा यापेक्षा कमी आहे, तर मी आता प्रिलिमचा अभ्यास करेल। पण जर प्रिलिमची जर गोष्ट बघितली, जे विद्यार्थी आता पुढच्या ॲडमध्ये प्रिलिम्स देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत असेल की आता जो सिलेबस असेल 3 एक्झाम कंबाईन झालेले आहेत, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट आणि अभियांत्रिकी। या तिघांचंही एक्झाम कंबाईन झाल्यामुळे सिलेबस प्रिलिमसाठी काय असेल हा आपल्याला आतापर्यंत माहित नाहीये। म्हणजे आता वेळ आहे एमपीएससी मेन्सचाच अभ्यास करायची। ज्यांच्यासाठी एमपीएससी प्रिलिम्स हा पेपर सोपा गेला त्यांनी देखील एमपीएससी मेन्सचाच अभ्यास करायचा आहे, आणि ज्यांना अवघड गेली आहे पण पुढे जाऊन एमपीएससीच करायचं जर स्वप्न असेल तर तुम्हाला एमपीएससी मेन्सचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल। नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे की एमपीएससी मेन्सचा जो सिलेबस आहे तो सिलेबस काय असेल। ठीक आहे, बघा, तर एमपीएससी मेन्सचा जो सिलेबस असतो त्यामध्ये साधारणपणे 2 पेपर या ठिकाणी असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 ची जर मी गोष्ट केली तर पेपर 1 मध्ये 8 सब्जेक्ट आहेत। 8 सब्जेक्ट कोणकोणते आहेत त्यामध्ये पहिला आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, सेकंड आहे एसेटॉस, थर्ड आहे आरसीसी, नेक्स्ट आहे स्टील, नेक्स्ट आहे प्रीस्ट्रेस, नंतर आहे सीपीएम, नेक्स्ट आहे न्यूमेरिकल मेथड अँड लास्ट आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल। हे तर तुमच्या पेपर 1 मध्ये। पेपर 2 ची जर गोष्ट केली तर त्यामध्ये 11 सब्जेक्ट आहेत। तर 11 सब्जेक्ट कोणकोणते आहेत? पहिला आहे तुमच्याकडे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, सेकंड आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, थर्ड आहे हायवे, फोर्थ आहे सर्वे, फिफ्थ आहे फ्लूइड मेकॅनिक्स, सिक्स्थ आहे हायड्रॉलिक मशीन, सेवन्थ आहे इस्टिमेशन, 8 आहे इरिगेशन, 9 आहे हायड्रोलॉजी, 10 आहे ब्रिज आणि 11 आहे टनेल। असे टोटल तुम्हाला 19 सब्जेक्ट या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। तर आता हे जे सब्जेक्ट आहे यांचं वेटेज कसं आहे? जर आपण पेपर 1 चा जर पेपर बघितला तर तो 100 मार्कचा पेपर असेल। सिमिलरली पेपर 2 चा देखील 100 मार्कचा पेपर असेल। ठीक आहे, बघा, आता इथे मी एसए आणि टॉस हे एकत्र सब्जेक्ट लिहिलेत, यांची जर क्वेश्चन आहेत। ठीक आहे, अंदाजे हा जो सब्जेक्ट आहे हा एक नसून हे 2 सब्जेक्ट आहेत, म्हणजे इथे मी 8 लिहिलेत, इथे किती पाहिजेत? 9 सब्जेक्ट पाहिजेत। आणि आपल्याकडे नंबर ऑफ क्वेश्चन जे असतात ते असतात 100। किती क्वेश्चन असतात? 100। म्हणजे अंदाजे 9 जर सब्जेक्ट म्हटलं तर एका सब्जेक्टवर किती क्वेश्चन आहेत? एका सब्जेक्टवर आहेत 11 क्वेश्चन। 11 म्हणजे एसए प्लस टॉस दोन्ही मिळून किती आहे? 11 11 22 आणि एक प्रश्न असतो 2 मार्कासाठी। म्हणजे एसए आणि टॉस हा सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे, तो विचारला जातो 44 मार्क्ससाठी। ही सगळी जर ऍडिशन तुम्ही केली तर पेपर 1 ची 100 क्वेश्चन असणार आहेत, नंबर ऑफ मार्क्स किती असणार आहे? 200। सिमिलरली जर मी पेपर 2 ची गोष्ट केली तर आपल्याकडे नंबर ऑफ सब्जेक्ट आहेत 11 आणि क्वेश्चन किती पाहिजेत? आपल्याकडे 100 प्रश्न पाहिजेत। ठीक आहे, 100 प्रश्न पाहिजेत म्हणजे एका विषयावर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत 9, अंदाजे 9 गुणिले तुमचे 11, 99 प्रश्न होतात। एखादा प्रश्न कोणत्या तरी एका सब्जेक्टमध्ये जास्त असेल। ओके, 100 प्रश्न इंटू 2 आपल्याकडे परत किती झाले? 200 मार्क झालेत। म्हणजेच आपल्याला पेपर 1 द्यायचा आहे 200 मार्कचा आणि पेपर 2 द्यायचा आहे 200 मार्कचा। ठीक आहे, तर बघा, जर एमपीएससी मेन्सचा आपण अभ्यास करत असाल तर कधीही आपण एक सब्जेक्ट मी हा घेतला नंतर हा घेतला नंतर हा घेतला असं कधीही करायचं नाहीये।
या ठिकाणी एक मेन्सचा जर अभ्यास करायचा असेल तर एक स्ट्रॅटेजी आहे, कोणत्या प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे ती मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. हे जे काही सब्जेक्ट आहेत, हे जे काही मेनचे सब्जेक्ट आहेत, याला मी 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले. या कॅटेगरीज कशा आहेत त्या बघा एकदा. बघा इकडे माझ्याकडे कॅटेगरी नंबर 1 आहे आणि कॅटेगरी नंबर 2 आहे. आता कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 ह्या मी कशा बनवल्यात बघा. कोणते असे सब्जेक्ट मी कॅटेगरी 1 मध्ये घेतलेत ज्यांना मिनिमम टू मॅक्झिमम जे दिवस लागतात, मिनिमम टू मॅक्झिमम 7 ते 15 दिवस पर सब्जेक्ट लागतात. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज किती दिवस लागतायत? 10 दिवस लागतायत. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज मी पकडलं, एखादा सब्जेक्ट 7 दिवसात होईल, एखाद्या सब्जेक्टला 15 दिवस लागतील. ऑन एन ॲव्हरेज किती लागतायत? 10 दिवस. 10 दिवस ज्या सब्जेक्टला अभ्यासासाठी नॉर्मल व्यक्तीला, नॉर्मल स्टुडंटला लागतील असे सब्जेक्ट मी कॅटेगरी 1 मध्ये घेतलेत. कॅटेगरी 2 मध्ये असे सब्जेक्ट घेतलेत जिथे कमीत कमी पर सब्जेक्ट वेळ लागतोय 2 दिवस आणि जास्तीत जास्त लागतात 5 दिवस. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 3 किंवा 4 दिवसामध्ये एक सब्जेक्ट तिथे होणार आहे. असे सब्जेक्ट मी कॅटेगरी 2 मध्ये घेतलेत. तर कॅटेगरी 2 मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत बघा. एक आहे न्यूमेरिकल मेथड, नंतर आहे प्री स्ट्रेस, नंतर आहे सीपीएम, नेक्स्ट आहे हायड्रॉलिक मशीन, नेक्स्ट आहे इस्टिमेशन, नेक्स्ट आहे हायड्रॉलॉजी, नेक्स्ट आहे इरिगेशन. आता इरिगेशनला थोडाफार जास्त वेळ लागेल. मी ऑन एन ॲव्हरेज किती म्हटलं? 3-4 दिवस. एखादा सब्जेक्ट न्यूमेरिकल मेथड, सीपीएम हे 1-1 दिवसाचे सब्जेक्ट आहेत, ते तुम्ही इरिगेशन मध्ये युटिलाइज करू शकता. नेक्स्ट आहे ब्रिज, नेक्स्ट आहे टनेल. क्लिअर आहे. आणि जर मी कॅटेगरी 2 मध्ये जर सब्जेक्ट बघितले तर कॅटेगरी 2 मधले सब्जेक्ट कोणकोणते आहेत? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, एसेटॉस, आरसीसी, स्टील, फ्लुइड मेकॅनिक्स, जिओटेक्निकल, एन्व्हायरमेंट, हायवे, सर्वे आणि बीसीएम. ठीक आहे. आता हे सब्जेक्टला अभ्यास करायचा आहे, करेक्ट ना. तर आता आम्ही एक कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 का केली आहे? मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे सांगायची आहे. आता बघा, ऑन एन ॲव्हरेज जर आपण बघितलं, आपल्याकडे इथे 10 सब्जेक्ट दिसत आहे. एसए आणि टॉस सेपरेट केला म्हणजे किती झाले? 11. आणि इथे तुम्हाला 9 सब्जेक्ट दिसत आहेत. 9 आणि 11 किती झाले? 20 सब्जेक्ट. ऑन एन ॲव्हरेज एका सब्जेक्टवर किती क्वेश्चन आहेत? 10 क्वेश्चन. समजतंय ना. 20 सब्जेक्ट आहे, 10 क्वेश्चन एका याच्यावर, म्हणजे किती झाले? 200 क्वेश्चन. म्हणजे किती मार्क झाले? 400 मार्क झाले. किती मार्क झाले? 400 मार्क. आता बघा, सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो इथे, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 1. ठीक आहे. आता मी याला डिफरन्शिएट का केलं, याला मी वेगवेगळं काय केलंय? एक महत्वाची गोष्ट इथे तुम्हाला दिसेल. इकडे बघा, जर मी ऑन एन ॲव्हरेज कॅटेगरी 2 चा विचार केला, ठीक आहे, कॅटेगरी 2 चा विचार केला तर नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे? 9. ॲव्हरेज एका सब्जेक्टला किती दिवस लागतात? 3. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याकडे 9 सब्जेक्ट आहे, एका सब्जेक्टला आपल्याला 3 दिवसाचा वेळ लागतो. म्हणजे आपल्याला किती दिवस लागतील? 27 डेज लागतील. किती लागतील? 27 डेज. सिमिलरली जर आपल्याकडे इकडे 10 सब्जेक्ट आहे, समजतंय ना, आणि ऑन एन ॲव्हरेज आपण जर इकडे पकडले 10 दिवस, समजतंय ना, म्हणजे 10 सब्जेक्ट आहे, 10 दिवस एका सब्जेक्टला, म्हणजे टोटल किती दिवस लागतायत? 100 डेज लागतायत. कॅटेगरी 2 चे सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी आपल्याला 27 डेज लागतायत. कॅटेगरी 1 चे सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी आपल्याला 100 डेज लागतायत. क्लिअर आहे. आता मार्क्स बघूयात. आता इकडे ऑन एन ॲव्हरेज किती झालेत आपल्याकडे? ऑन एन ॲव्हरेज क्वेश्चन किती झाले? 10. सेम इकडे पण किती झाले? 10. सब्जेक्ट किती आहेत? 11. समजतंय ना. 11 तुमच्याकडे काय आहे? सब्जेक्ट आहे. एका सब्जेक्टवर 10 क्वेश्चन, म्हणजे टोटल किती झाले? 110 क्वेश्चन झाले. इकडे जर बघितलं तुम्ही, 110 क्वेश्चन तुमच्याकडे आहेत. आणि जर इकडे बघितलं, करेक्ट ना, आपल्याकडे नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत? नंबर ऑफ सब्जेक्ट आहेत 9 आणि एकावर 10, म्हणजे किती क्वेश्चन झाले? 90 क्वेश्चन इथे झाले. करेक्ट. एक प्रश्न विचारला जातो 2 मार्क्ससाठी, म्हणजे 110 गुणिले 2 म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 220 मार्क्ससाठी आपल्याकडे कॅटेगरी 1 असेल, ज्याला किती दिवस लागतायत? ज्याला दिवस लागतात तुमच्याकडे 100 डेज. किती लागतायत? 100 डेज आपल्याकडे लागतायत. जर माझ्याकडे 90 क्वेश्चन आहेत, एक 2 मार्कसाठी असेल तर किती झालेत? 180 मार्क झालेत. किती मार्क झालेत? 180 मार्क. आणि वेळ किती लागला? वेळ लागला 27 डेज. वेळ किती लागला? 27 डेज. बघा, एक गोष्ट इथे तुम्हाला ऑब्झर्व झाली असेल, 180 मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला फक्त 27 दिवस लागतायत. आणि आपल्याला जर 220 मार्क मिळवायचे तर आपल्याकडे 100 दिवस पाहिजेत. म्हणजेच काय, इथे प्रत्येक सब्जेक्टला इक्वल वेटेज आहे. सब्जेक्ट छोटा आहे म्हणजे त्याला वेटेज कमी आहे असं नाहीये. प्रत्येक सब्जेक्टला वेटेज सेम आहे. पण असे सब्जेक्ट आहे कॅटेगरी 2 मधले की जे 2 किंवा 3 दिवसामध्ये देखील होतात. याचाच अर्थ असा आहे की कॅटेगरी 2 चे जे सब्जेक्ट आहे याला इग्नोर करून चालणार नाही. खूप सारे असे स्टुडंट आहेत की जे कॅटेगरी 1 वर खूप लक्ष देतात आणि कॅटेगरीचे जे छोटे छोटे सब्जेक्ट आहेत जे पेपर आल्यावर मी करेल, 2 दिवस आधी करेल, 10 दिवस आधी करेल आणि ते शेवटीपर्यंत होत नाही, जे की सिंपल सब्जेक्ट आहे आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारे सब्जेक्ट आहेत. मग याचा अर्थ असा आहे का की फक्त कॅटेगरी 1 चे सब्जेक्ट पहिल्यांदा करायचे नाही?
असा मुळीच अर्थ नाही. काही सब्जेक्ट कॅटेगरी 2 चे असे आहेत की जोपर्यंत तुम्ही कॅटेगरी 1 चे काही सब्जेक्ट करत नाहीत तोपर्यंत काही कॅटेगरी 2 चे सब्जेक्ट तुमच्याकडून क्लिअर होणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला एमपीएससी मेन्स मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला एक बॅलन्स निर्माण करायचा आहे. कॅटेगरी 1 चा एक सब्जेक्ट, कॅटेगरी 2 चा एक सब्जेक्ट, कॅटेगरी 1 चा एक सब्जेक्ट, कॅटेगरी 2 चा एक सब्जेक्ट. सपोज म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात केली स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. जेव्हा कधी तुम्ही एमपीएससी मेन्सचा अभ्यास करताय सगळ्यात पहिले जो सब्जेक्ट घ्यायचा आहे तो घ्यायचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मी घेतला कॅटेगरी 1 चा. मग कॅटेगरी 2 चा न्यूमेरिकल मेथड घेऊ शकतो जो कॅटेगरी 1 वर डिपेंड नाहीये. न्यूमेरिकल मेथड मी घेतला. त्यानंतर मी घेतला आरसीसी. सपोज आरसीसी घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता, प्रीस्ट्रेस कंप्लीट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मी नेक्स्ट घेतला एसेटॉस. कोणता घेतला, एसेटॉस. एसेटॉस नंतर सीपीएम घेतला. सीपीएम कशावर डिपेंड नाही, तुम्ही सीपीएम करू शकता. नेक्स्ट सपोज मी घेतला फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स झाला म्हणजे तुम्ही हायड्रॉलिक मशीन 100% करू शकता जो डिपेंड आहे तुमच्या फ्लुइड मेकॅनिक्सवर. नंतर सपोज मी घेतला स्टील. ठीक आहे. स्टील नंतर मी इकडे केला एस्टिमेशन. नंतर मी इकडे घेतला जिओ टेक्निकल. नंतर मी केला इकडे हायड्रोलॉजी आणि त्याच्या पाठोपाठ मी करून घेतला इरिगेशन. नंतर एक सब्जेक्ट घेतला मी एन्व्हायरमेंट. नंतर मी इकडे केला ब्रिज. त्यानंतर इकडे घेतला मी हायवे. नंतर घेतला मी टनेल आणि लास्टला घेतला सर्वे. आता बीसीएम हा सब्जेक्ट असा आहे की हा सब्जेक्ट पूर्ण थेरॉटिकल आहे. असं कधीही करायचं नाही की बीसीएम सब्जेक्ट मी सगळ्यात शेवटी घेतलेला 4-5 दिवस दिले नाही. हे जे सब्जेक्ट तुम्ही करताय त्याच्यासोबतच कधीतरी 1 तास 2 तास वेळ काढून बीसीएम हा सब्जेक्ट पहिल्यापासूनच तुम्हाला वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स एक्झाम मध्ये मिळतील. तर ही आहे तुमची एमपीएससी मेन्सची स्ट्रॅटेजी की अशा प्रकारे तुम्ही एमपीएससी मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कॅटेगरी 2 ला तुम्हाला इग्नोर करता कामा नये आणि कॅटेगरी 1 लाही देखील इग्नोर करायचं नाही, पण जास्त फोकसही त्याच्यावर करायचं नाही की फक्त हेच सब्जेक्ट नाहीयेत, कॅटेगरी 2 चे सब्जेक्ट तुमच्याकडे आहेत आणि ते तुम्हाला 180 मार्क्स मिळवून देणार आहे हे तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. आता ही झाली गोष्ट तुमची की कोणते सब्जेक्ट कधी करायचे, कसे करायचे. ओके. पण भरपूर स्टुडंटचा डाऊट आहे की सर याच्या नोट्स तुम्हाला कुठे मिळतील, याचं मटेरियल कोणतं अवेलेबल आहे. तर त्यासाठी आपण बघूयात की इथे बघा नोट्स टू बी रेफर्ड. कोणत्या नोट्स तुम्ही रेफर केल्या पाहिजे. बघा आत्ताच एमपीएससी प्रिलिमची एक्झाम झालेली आहे. भरपूर विद्यार्थी आपले एके अकॅडमीचे असे आहेत की ज्यांना पेपर चांगला गेला आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की आतापर्यंत एमपीएससी प्रिलिमच्या ज्या काही नोट्स होत्या भरपूर महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी अभ्यास करतात प्रत्येकाकडे एकतरी सब्जेक्टच्या ह्या नोट्स असतील आणि त्या नोट्स मध्ये काय आहे हे तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. त्याच प्रकारे एमपीएससी मेनचे देखील नोट्स आपण डिझाईन केलेले आहेत. हँड रिटन नोट्स आहेत. टेलिग्राम चॅनल एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला ते मिळून जातील. म्हणजे नोट्स कोणत्या रेफर करायच्या यावर आता कोणताही क्वेश्चन नसणार आहे. डोळे झाकून तुम्ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या हँड रिटन नोट्स ज्या आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आता इथे एक नोट मी लिहिले, डोंट यूज रेफरन्स बुक्स ॲज द टाइम फॉर प्रिपरेशन इज व्हेरी लेस. बघा रेफरन्स बुक वापरणं ही वाईट गोष्ट नाहीये, बट रेफरन्स बुक ज्या वेळेला वापरायचं त्यासाठी टाइम तुमच्याकडे तेवढा पाहिजे. आता जर आपण ही प्रिलिम्स एक्झाम म्हटलं बरोबर ना, तर साधारणपणे 3.5 ते 4 महिन्यानंतर तुमची मेन्स असेल. तर 3.5 ते 4 महिन्यामध्ये जर तुम्हाला 19 सब्जेक्ट संपवायचे असेल तर नक्कीच ते रेफरन्स बुक मधून होणार नाही. म्हणजेच काय की रेफरन्स बुक आता वापरायचं नाहीये. जर तुम्हाला कंटिन्यू 1 वर्ष जर प्रिपरेशन करायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही रेफरन्स बुक वापरणं ओके होतं. बट आता वेळ तुमच्याकडे कमी आहे तर 100% तुम्हाला फक्त एकच फोकस करायचं आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या हँड रिटन नोट्स. ठीक आहे. आता त्यानंतर जर हँड रिटन नोट्स वाचून जर तुम्हाला काही गोष्टी कळाल्या नसतील, ठीक आहे ना, तरच तुम्ही हे व्हिडिओ कोर्स जॉईन करा. व्हिडिओ कोर्स जॉईन केलाच पाहिजे, क्लास लावलाच पाहिजे ह्या मताचा मी नाहीये. सगळ्यात पहिले एक काम करायचं एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथून नोट्स घ्या, त्याच्या प्रिंटआउट काढा, स्वतः वाचून सेल्फ जर अभ्यास होत असेल तर क्लास लावायची काही गरज नाहीये. ठीक आहे. त्यामुळे मी इथे घेतलंय हू शुड जॉईन व्हिडिओ लेक्चर सिरीज फॉर एमपीएससी मेन्स. कोण कोण जॉईन करू शकतं. त्या नोट्स वाचून जर तुम्हाला काही कळत नसेल तरच या व्हिडिओ सिरीजचा विचार करायचा आहे. ठीक आहे. त्यासोबतच ही व्हिडिओ सिरीज कोण कोण बघू शकतं, ज्यांचे कन्सेप्ट वीक आहेत, वीक कन्सेप्ट आहेत की मी किती वाचलं ते मला कळतच नाही, त्याचा लाभ तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर वीक फॅमिली बॅकग्राऊंड, ठीक आहे, ज्यांना ऑफलाईन बॅचेसची फीज परवडत नाही, 30-35 हजार फी परवडत नाही, त्याच क्वालिटीचं टीचिंग तुम्हाला ह्या ऑनलाईन कोर्समध्ये मिळेल. त्यानंतर फ्रेशर्स, बघा आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की एमपीएससी मेन्सचा अभ्यास कुणी कुणी केला पाहिजे. ज्यांचा कट ऑफ कमी आला मग त्यांनी एमपीएससी मेन्सचा अभ्यास सोडून द्यायचा, किंवा ज्यांनी ही प्रिलिम्स दिलीच नाही मग त्यांनी आता कसला अभ्यास करायचा. तर 100% जे फ्रेशर्स आहेत ज्यांच्यासाठी पुढची प्रिलिम्सचा सिलेबस काय असेल हे माहीत नाहीये त्या विद्यार्थ्यांनी देखील एमपीएससी मेन्सचा कोर्स जॉईन करू शकता. त्यानंतर
असे विद्यार्थी की जे लास्ट 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय आणि 2-3 मार्क्सनी त्यांचं प्रत्येक वेळी सिलेक्शन राहते, 10 मार्कनी राहिले, 15 मार्कनी राहिले, अशा विद्यार्थ्यांनी देखील हा क्लास जॉईन करू शकता. आणि लास्ट कोविड सिच्युएशन तुम्हाला आता माहितच आहे, फॅमिली बॅकग्राऊंड बऱ्यापैकी हॅम्पर झालेलं आहे, असे विद्यार्थी देखील ह्या कोर्सचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे, फीज वगैरे मी काही सांगत नाही, सगळे डिटेल्स तुमच्याकडे आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करा, तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. ठीक आहे, त्यानंतर बघा, फ्रॉम व्हेअर टू प्रॅक्टिस एमसीक्यू. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे सब्जेक्ट करायचे आहेत, ह्या सिक्वेन्सने आपल्याला सब्जेक्ट करायचे आहेत. आपल्याकडे नोट्स कोणते आहेत, ते एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या नोट्स आहेत. पण फक्त नोट्स वाचून तो अभ्यास करून अभ्यास संपतो असं नाहीये. आपल्याला त्याची प्रॅक्टिस, जे एक्झाम मध्ये तुम्ही आताही बघितलं असेल, प्रिलिम्स एक्झाम मध्ये तुम्ही सगळं वाचले, पण जर एमसीक्यूची प्रॅक्टिसच केली नाही तर तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. ज्यांनी एमसीक्यूची प्रॅक्टिस केली त्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत. तर आता एमसीक्यूची प्रॅक्टिस कुठून करायची? सपोज मी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट माझा झाला, ओके, तो झाला म्हणजे मग सगळं संपलं का? नाही. तर आपल्याला इथे एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे. तर हे जे एमसीक्यू आहेत हे कशा प्रकारे प्रॅक्टिस केले पाहिजे, तर त्याचा सिक्वेन्स आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचे सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. सॉल्व व्हॉट? प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्यात पहिले तुम्हाला सॉल्व करायचे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे गुप्ता आणि गुप्ताचं बुक, त्यामधले एमसीक्यू सॉल्व करायचे. हे सगळं झाल्यानंतर मग कोणती एक टेस्ट सिरीज घ्यायची आणि त्या टेस्ट सिरीज मधून प्रत्येक सब्जेक्टवर कमीत कमी 2 सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. ठीक आहे, तो प्रिव्हियस इयरचं आपलं बुक आता लॉन्च होईल काही दिवसात. मी एक लिंकही त्या आपल्या युट्यूब चॅनलवर खाली टाकतो. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस मॉक टेस्ट जर म्हटलं तर फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला 40 ते 45 टेस्ट तिथे आहे. प्रत्येक सब्जेक्टवर 2-2 टेस्ट तुम्हाला इथं उपलब्ध आहेत. ठीक आहे, मी काय फोर्स करत नाही, तुम्ही घ्या. एक जस्ट मी तुम्हाला सांगितलं इथे. ठीक आहे, हा. आता त्यानंतर नेक्स्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. मी जसं तुम्हाला म्हटलं की हा सब्जेक्ट तुम्हाला एक 4 दिवसात 5 दिवसात होत नाही. ठीक आहे, हा तुम्हाला सुरुवातीपासून वाचावं लागेल. याच्या नोट्सही हे बुक नवीन लॉन्च होते, बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, यासोबतच जर तुम्हाला हे घेणं परवडत नसेल, त्याच्या नोट्सही आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. ठीक आहे, त्यानंतर जर आपण अभ्यास करतोय, बरोबर ना, आपल्याकडे हे सब्जेक्ट आहेत, आपल्याला कळाले, ह्या सिक्वेन्सने आपल्याला अभ्यास करायचा हे कळाले, कशातून करायचं हेही आपल्याला कळाले, समजतंय. एमसीक्यू आपण त्यानंतर सॉल्व्ह केले. पण एक सब्जेक्ट झाला त्यानंतर आपल्याला टोटल 19 सब्जेक्ट करायचे आहेत. म्हणजे पहिला सब्जेक्ट झाल्यानंतर पहिला सब्जेक्ट डायरेक्ट 19 सब्जेक्ट झाल्यानंतरच बघायचं असं नाहीये. जर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर एमपीएससी मेन्स मध्ये करायचा असेल, है ना, जास्तीत जास्त स्कोर जर तुम्हाला एमपीएससी मेन्स मध्ये करायचं असेल तर तुम्हाला रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. तर रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे बघा. तर सपोज सगळ्यात पहिले मी घेतला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, पहिला सब्जेक्ट मी घेतला. ठीक आहे, ज्यावेळी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सगळा संपतोय, वाचून माझ्याकडून संपतोय, एमसीक्यू सॉल्व्ह करून माझ्याकडून सगळं संपताय, त्यानंतर जो सब्जेक्ट, ज्या नोट्स तुमच्याकडे आहेत त्या सगळ्या नोट्स तुम्हाला परत एकदा रिवाइज करायच्या आहेत. ठीक आहे, हा झाला पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आता त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट तुम्ही घेतला, सपोज न्यूमेरिकल मेथड. आता न्यूमेरिकल मेथड मी घेतला, न्यूमेरिकल मेथड मी पूर्ण केला. आता न्यूमेरिकल मेथड ज्या वेळेला पूर्ण होईल, है ना, त्यावेळेला फक्त न्यूमेरिकल मेथडच रिवाइज करायचा नाहीये. त्यावेळेला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जो पहिला सब्जेक्ट झाला तोही रिवाइज करायचा आणि न्यूमेरिकल मेथड तोही रिवाइज करायचा. तिसरा सब्जेक्ट सपोज मी घेतला एसेटॉस. आता एसेटॉस संपला, त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करून झाले. आता ज्यावेळी रिवाइज करायचं, सगळ्यात पहिले रिवाइज करायचं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, न्यूमेरिकल मेथड आणि नंतर करायचा आहे एसेटॉस. बघा, रिव्हिजन मध्ये प्रत्येक सब्जेक्टला 1 किंवा 2 दिवस जरी गेले तरी काहीही हरकत नाही, पण रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि सेम तुम्हाला फॉलो करायचे पुढच्या सब्जेक्टसाठी देखील. ठीक आहे, हा. आता अशा प्रकारे जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स एमपीएससी मेन्स मध्ये मिळतील. ठीक आहे, तर आता जर तुम्हाला अजून काही माहिती इथे पाहिजे असेल, ठीक आहे, कट ऑफ संदर्भात म्हणा किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या संदर्भात, आपलं चॅनल आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं, त्याला जॉईन करा आणि कायम कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच.